हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आज मी माझे वर्क फ्रॉम होम करून घर, स्वयंपाक आणि माझ्या मुलीला कशी सांभाळते, म्हणजेच हे सगळं कसे मॅनेज करते ते आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. तसेच सकाळ सकाळ नाश्ता आणि टिफिनची कशी घाई असते आणि ते मी कसे मॅनेज करते हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या काळात नोकरी आणि घर सांभाळणाऱ्या स्त्रीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तिला घर आणि ऑफिसमधील कामांमध्ये बॅलन्स साधावा लागतो. मुलांना आणि घराला वेळ देताना ऑफिसमधील कामांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करावी लागते. तर मी रोज सकाळी 4 वाजता उठून प्रथम किचनमध्ये जाऊन पहिली जबाबदारी पार पाडते. ते म्हणजे मुलीचा आणि मिस्टरांचा टिफिन आणि नाश्ता. ही तर जगातल्या सगळ्या स्त्रियांची एक महत्वाची रिस्पॉन्सिबिलिटी असेल ना. सकाळी उठायला थोडा तरी लेट झाला ना तर सगळी पुढची कामे समजा राहिलीच, कारण मला ही सगळी कामे करूनच ऑफिसला 9:30ला लॉगिंग करावे लागते. सगळ्याच स्त्रियांना सकाळ सकाळ असा प्रश्न पडतो की टिफिनला, नाश्त्याला नक्की काय बनवायचे. तर मी रोज रात्रीच झोपायच्या आधी उद्याच्या सकाळी 4 ते 9 वाजता आपल्याला नक्की काय काय करायचे आहे आणि स्वयंपाक नाश्त्यामध्ये नक्की काय करायचे हे सगळे आधीच प्लॅनिंग करून ठेवते. म्हणजेच तेवढा आपला वेळ वाचतो. प्लॅनिंग तर करूनच ठेवते, पण मी रोज रात्रीच उद्याच्या टिफिनची आणि नाश्त्याची अर्धी प्रिपरेशन सुद्धा करून ठेवते. कसे ते बघा. मी कालच ही प्लॅनिंग करून ठेवलेली की उद्या मला कांद्याची पात ही भाजी टिफिनसाठी करायची आहे. तर मी ही रात्री स्वच्छ निवडून चिरून ठेवली होती, कारण सकाळचा तेवढा वेळ वाचतो आणि जो वाचलेला वेळ आहे तो मी दुसऱ्या कामांसाठी यूज करते. मग सकाळी उठून कणिक मळून लगेचच ही भाजी करायला घेते आणि मग भाजी झाली की त्या दोघांना उठवते. तसे ते उठतात दोघे, पण कधी कधी अन्वीला थोडं गुडी बोलून उठवायला जावे लागते. त्या दोघांचे आवरून होईपर्यंत मी इथे नाश्ता करून घेते, म्हणजेच त्यांना लगेच गरमागरम खाता येईल. तसे तर फक्त वैभवच हा नाश्ता सकाळी सकाळी करतो, पण अन्वी हाच नाश्ता स्कूलमध्ये शॉर्ट टिफिन म्हणून घेऊन जाते. आजकाल मुलांना स्कूलमध्ये 2-2 टिफिन द्यावे लागतात. तर अन्वी हा नाश्ता घरी न खाता स्कूलमध्ये शॉर्ट टिफिन ब्रेकला हा खाते. पण तिला मी अशीच उपाशीपोटी कधीच स्कूलला जाऊ देत नाही. दूध आणि ड्रायफ्रूटचा एक लाडू न चुकता खाऊन पाठवते. तर मी इथे आता ही भाजी कशी बनवते ते बघा. मी मोस्टली सकाळच्या भाज्या या कुकरमध्ये शिजवते, म्हणजेच त्या पटकन होतात. आपल्याला सारखं चेक करावं जावं लागत नाही. मी अन्वीला स्कूलमध्ये हेल्दी खाणेच देणे प्रेफर करते. जी मुलं घरी या भाज्या खात नसतील ना तर तुम्ही त्यांना स्कूलमध्ये नक्की द्या, कारण ते इतर मुलांमध्ये मिळून मिसळून बरोबर खातात. तसे अन्वी सगळ्याच भाज्या आवडीने खाते. तिला मी तशी लहानपणापासूनच सवय लावलेली होती की कोणत्याही भाज्या असल्या तरी त्या खायलाच पाहिजे. शॉर्ट टिफिन मध्ये काहीही असो, पण लॉंग टिफिन मध्ये मी आवर्जून पोळी भाजीच देते. आपण जरी वर्किंग वुमन असलो तरी आपल्याला मुलांकडे पाहणे तितकेच गरजेचे आहे. त्यांना काय हवं, काय नको हे सुद्धा पाहायला पाहिजे आणि त्यांची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. असो, मुलांची काळजी तर सगळ्याच आया घेतच असतात. तर मी आता इथे पटापट भाजी बनवते आणि मला आता पुढची नाश्त्याची तयारी करायची आहे. तर भाजी इथे शिजते तोपर्यंत मी आता नाश्ता बनवून घेते. इथे मी थोडं पाणी घालत आहे भाजीत, कारण की भाजीत आपण मुगाची डाळ घातली आहे ना, तर ती थोडी चांगली शिजावी यासाठी मी थोडं पाणी घातलं आहे. अगदी थोडंसंच पाणी घातलं आहे. भाजी बनवतानाच सकाळ सकाळ हे बरणीतलं मीठ देखील संपलं. आता हे भरून घेते मी.
मी कालच अन्वीला विचारलेलं की शॉर्ट टिफिनमध्ये काय नक्की देऊ तुला, तर ती म्हणाली आई मला समथिंग स्पेशल हवं. बस ते ऐकूनच मी रात्रीच प्लॅन करून ठेवलं की उद्या टिफिनमध्ये हेच देऊया, म्हणजेच ती खुश होईल. तर आता मी तेच करायला घेते, मस्त असा पोह्यांपासून हेल्दी नाश्ता. फ्रीजमध्ये बघितलं तर गाजर होतं, तर त्या गाजरालाच मस्त असे बारीक किसून घेतले. ही चीज किसण्याची किसणी असते ना, त्यानेच हे गाजर मी किसून घेतले आहे. नंतर एक छोटा कांदा छान असा चॉपरमध्ये बारीक करून घेतला. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, अगदी बारीक चिरून घेतल्या. त्याही मिरच्या मी 2च घेतल्या आहेत, कारण की जास्त तिखट नको आणि त्यात आपण नंतर लाल तिखट सुद्धा घालणार आहोत. नंतर 1 वाटी पोहे घेतले, स्वच्छ चाळून निवडून घेतले, धुवून देखील घेतले आहेत ते पाण्याने. या धुवून घेतलेल्या पोह्यांमध्ये आपण बारीक चिरलेल्या भाज्या घालून घ्यायच्या. 3 ते 4 लसूण पाकळ्या देखील चिरून घेतल्या आहे. अर्धी वाटी कोथिंबीर चिरून घेतली आहे. नंतर त्यात अर्धा कप बेसन, अर्धा कप तांदळाचं पीठ, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून पाणी घालून हे सर्व साहित्य भिजवून घ्यायचे आहे. जसं आपण थालीपीठासाठी करतो ना, तसंच हे भिजवून घ्यायचं आहे. आणि हे डायरेक्ट आपण पोलपाटावर न थापता हे डायरेक्ट मी तव्यावरच थापणार आहे. छान असे तेल टाकून तव्यावर मस्त असे थापून घेणार आहे आणि दोन्ही साईडनी खरपूस असे भाजून घ्यायचे. झाला हा मस्त असा सकाळ सकाळ खमंग आणि हेल्दी नाश्ता. सकाळ सकाळ घरातील दारं खिडक्या उघडल्यावर छान फ्रेश असं वाटतं. तर मी नेहमी जोपर्यंत थोडासा अंधार कमी होत नाही तोपर्यंत खिडक्या उघडत नाही, आणि एकदा का अंधार कमी झाला की मग मस्त दारं खिडक्या उघडते. तर बघा किती फ्रेश आणि छान वाटतंय. चला आता पुढच्या तयारीला लागते. अजून पोळ्या करायच्या बाकी आहेत. एकदा का टिफिन आणि नाश्ता बनवून झाला ना की थोडं मनाला हलकं वाटतं. सकाळी किचनमध्ये आल्या ना मी सर्वात प्रथम बघा कणिक मळून ठेवलं होतं, तर ते बघा आता मस्त असे मुरलेलं आहे. म्हणूनच तर मी भाजी आणि नाश्ता करायच्या आधी हे कणिक मळून ठेवते, म्हणजे पोळ्या छान अशा मऊसूत होतात. दादू बाबा गेले.
पहा आपली भाजी देखील छान झालेली आहे। ही भाजी आहे ना कांद्याची पात म्हणतात ती ना तुम्ही कढईत सुद्धा बनवू शकता। म्हणजे मला आता वेळ कमी आहे माझ्याकडे म्हणून मी डायरेक्ट कुकरमध्ये पटकन होणार अशी त्यासाठी मी कुकरमध्ये करते, पण तुम्ही आहे ना ती कढईत सुद्धा करू शकता। खूप छान आणि टेस्टी लागते। अजून अन्वीला ही भाजी ना खूप आवडते, तिला ती मुगाची डाळ टाकतो ना ती खूप खायला आवडते। आता पटकन टिफिन भरून घेते आणि अन्वीला नाश्त्याला दूध आणि लाडू देते। तुम्हाला जर या लाडूची रेसिपी हवी असेल तर माझ्या खमंग फूड या चॅनलवर नक्की विजिट करा। तर अशा पद्धतीने मी आजचा हा व्लॉग तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। आय होप तुम्हाला सगळ्यांना तो आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी इथूनच कंटिन्यू करणार आहे, पण तो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहायला मिळेल। त्यासाठी स्टे ट्यून। लवकरच भेटूया नवीन व्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।